दोन्ही इनिंग मध्ये बघा एक फिल्डर आपण आतमध्ये घेतला होता 5व्या षटकामध्ये. वेळेचं बंधन आहे, नियमावली आहे, नियम आहेत, अगदी ते फॉलो करायचे तुम्हाला. परंतु जाऊया आपण या मॅचकडे. सूरज 11 गावदेवी अजिवली आणि त्यांच्याबरोबर खेळताना पाटील 11 संदप अशी बिग फाईट लढत असेल. परंतु ऐकूया मराठीचा अगदी गोड आवाज दीपकजी पाटील सरांचा. येस, थँक्यू. हॅलो. तर जाऊया पहिल्या फेरीमधील चौथ्या सामन्याकडे. एका बाजूला पाटील 11 संदप हा संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला सूरज 11 गावदेवी अजिवली. या दोन टीम्स मध्ये मॅचला होते सुरुवात. आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अजिवली संघाकडून आदेश गायकर आणि सतीश गायकर. तर पहिलं षटक घेऊन संदप टीम कडून गोलंदाज अतुल पाटील. काय लावलं पारितोषिक? पहिलाच बॉल यॉर्क केला होता, बुंध्यात टाकला होता अतुलनं. इकडे मात्र कशी बशी एक रन कंप्लीट झाले. धावसंख्येचा श्री गणेश होईल अजिवली टीमचा. पहिली धाव फलकावर. सतीश गायकर ऑन स्ट्राईक नाऊ. पहिल्या बॉलवर सिंगलनं खातं उघडलंय ते अजिवली टीमचं. अतुल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस दिलाय, स्क्वेअर लेगला धाडलाय. बॉलचा लाईक टप्पाकात सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबांकरता पहिला चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 5 या आकड्यावर. पहिलाच बॉलवर मात्र खातं उघडलंय ते सतीश गायकरनं चौकारानं. थोडासा ज्युसी फुल टॉस होता. अतुलचा पहिला चेंडू कम्प्लिटली विरोधाभास पाहायला मिळाला. यॉर्कर लाईन. पुढचा बॉल फुल टॉस. स्प्रे द्यायचाय. तर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 5 धाबा. पाटील 11 संदप सातत्यानं कल्याण डोंबिवली परिसरामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज क्रांतीवीर मैदानावर शिरढोण पनवेल नगरीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे. सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला गावदेवी अजिवली हा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील सामना खेळण्यासाठी जरूर थोडासा उशीर झाला असेल, त्यांना थोडी वाट बघावी लागली, कारण आज मोठा शेड्यूल आहे. एक तर शो मॅच सुद्धा आपण कव्हर केली, एक ई पोल मधील सेकंड राऊंडची मॅच आपण अगोदर कव्हर केली, आणि त्यामुळे थोडासा विलंब जरूर आजच्या रात्रीला झालाय. अतुल पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे सिंगलच येईल. इकडे मात्र कलेक्ट झालेला नाहीये चेंडू, आणि त्याच कारणास्तव दुसरी रन कंप्लीट. थोडस लेझीनेस पाहायला मिळाला, थोडस लाईटिंग करत लाईटली घेतलं गेलं, आणि त्याच कारणास्तव आणखीन एक रन प्रतिस्पर्धी टीमला बहाल करत असताना संदप संघ 2 धावेनं टीमची टोटल 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फटका मिड ऑफ डोक्यावरून मारलाय. बॉल लॉंगा पाटीलांच्या दिशेनं 4 धाबांकरता. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडीशी जागा बनवली, थोडासा बाहेर निघाला होता.
आणि तदनंतर मात्र थोडासा इनसाइड आउट खेळलाय. सर्कल रिस्ट्रिक्शनचा पुरेपूर फायदा उठवत असताना फलंदाज सतीश गायकर आणि पहिला षटक जे पॉवर प्ले मधलं षटक आणि त्याचा फायदा मात्र योग्य रीतीनं उचललाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. अतुलचा बॉल ऑन साइडला स्क्वायर ऑफ द विकेट. गोळीच्या वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार 4 आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र 15वर. पहिला यॉर्कर चेंडून मात्र सुरुवात केली होती अतुलनं, परंतु तदनंतर मात्र त्याच्यावर मात्र हल्ला बोल केलाय तो सतीश गायकरनं आणि त्याचमुळे सूरज लेमन गावदेवी अजिवली टीमची धावसंख्या आहे ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. ऑफ साईडला जास्त धावा काढण्यात आल्या. क्षेत्ररक्षण जर ऑफ साईडला बघितलं आपण तर शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, स्वीपर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. ऑन साईडला वळवलं इकडे मात्र मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, सिंगल घेतली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या झाली ती 16 धावा. बिनबाद 16 अशी दमदार सुरुवात केली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन संदपची ओळख प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटीलसाठी एक पारितोषिक आहे सचिनजी पवार यांच्याकडून 33-12 3312. एकनाथजी मुकादम यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. तर विनंती आहे आपण मंचावर स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. प्रथमेश पाटील, वन ऑफ द पॉप्युलर पर्सनॅलिटी. मोठा मित्र परिवार आहे प्रथमेशचा. उंच पुरा, व्हेरी हायटेड पर्सनॅलिटी. विकेट हॅट्रिक साठी त्याच्यासाठी पारितोषिक असेल सचिन पवार यांच्याकडून 33-12 3312. प्रथमेश पहिला बॉल आपल्या षटकामधील पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड ऑफ कडे चेंडू खेळून काढलाय. सिंगल येईल, 1 रन. 17वी धाव स्कोर कार्डवर. पहिल्याच ओव्हरमध्ये अतुलच्या तब्बल 16 धावा आल्या. सर्कल रिस्ट्रिक्शनचं आणखीन एक षटक. 3 फिल्डर आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर आहेत, 2 ऑन साइडला आहेत, एक लॉंग ऑफला उभा आहे आणि बाकी सगळे 8 आतमध्ये आहेत. त्यामुळे प्रथमेश पाटीलवर फार मोठी जबाबदारी असेल या ओव्हरमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 16 गेल्यानंतर निदान या ओव्हरमध्ये सुद्धा थोडासा कंट्रोल करावा लागेल आणि प्रथमेशमध्ये ती क्षमता जरूर आहे. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी प्रथमेश ओळखले सुद्धा जातात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न कनेक्ट झाला आणि बॉल चालला थर्ड बॅट बॉडीलाईनच्या दिशेनं. एक कलात्मक फटका, बॉल सीमा पार आदेशच्या बॅट मधून येतोय. रिव्हर्स स्वीपचा चौकार. चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्येमध्ये वाढ जाणवेल तुम्हाला. 21 धावा, 21 रन्स. दुसरं षटक सुरू आहे. हो, यावेळेस थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमेशनं चेस केलं बरोबर बॉडी लाईन आपण बघितला तो फुल लेंथ हाताळला आणि त्याचमुळे मोठा स्ट्रोक खेळता आला नाहीये. 1 रन मिळाली. धावसंख्या 22 वर, 22 रन्स ऑन बोर्ड. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आहे. प्रथमेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. 3 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. राईट आर्म ओव्हर ना पुन्हा एकदा. हो, बॅक ऑफ द हँड. इकडे मात्र स्लोवर मन चेंज ऑफ पेस केला होता. गती परिवर्तन केलं होतं प्रथमेशनं आणि इकडे मात्र बॅटला ब्रश होऊन हा चेंडू मात्र पाठीमागे गेला होता. सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. परंतु व्हेरिएशन्स असायलाच हवं. सध्याच्या घडीला या शॉर्ट टेनिस क्रिकेट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला टिकायचं असेल
तर नक्कीच गोलंदाजांना मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू हाताळावे लागतात. अन्यथा काही खैर नाहीये. तुम्ही एकाच लाईनवर चेंडू टाकाल तर लवकर लाईन ओळखतात फलंदाज आजकाल. प्रथमेशचा बॉल पूल केलाय स्क्वेअर लेग कडे. पाठीमागे कुणीही नाहीये. लॉंग चेस आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं हा पहा थोडासा शॉर्ट होता, त्यामुळे सरळ जागेवरून पूल साठी मात्र वेळ भरपूर होता आदेशकडे. त्याच्या बॅटमधून येणार हा दुसरा चौकार. धावसंख्या 27 या आकडावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या त्या प्रथमेशनं. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल त्याच्या ओव्हरमधील. हो, यावेळेस मात्र ड्राईव्ह करायचा होता. बॉल ऑन साइडला गेलाय. मिड विकेट झोन कडे. इकडे मात्र सिंगल मिळाली. थ्रो चांगला आहे आणि अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. सांघिक कामगिरीच्या जोरावर का होईना अजिवली संघाची जोडी फोडले शेवटच्या बॉलवर. विकेट डाऊन. पहिला धक्का लागेल सूरज 11 गावदेवी अजिवली टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर अजिवली 1 गडी बाद 28 धावा. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये अजिवलीची ओळख सुदर्शन गायकर. विस्फोटक फलंदाज आतमध्ये जात असताना लांब लचक षटकार मारणं खासियत आहे या फलंदाजाची. शेवटपर्यंत राहिला खेळपट्टीवर तर अक्षरशः फक्त षटकारांचा पाऊस पाडतो हा खेळाडू. प्रचंड ताकद आहे. अगदी बॉडी लँग्वेज आपण देहबोली पाहिली तर अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखे, ऑस्ट्रेलियन इंग्लंडच्या खेळाडूंसारखी त्याची देहबोली आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी. परंतु पाहूया 3 षटकं जुनी बाकी आहेत. 28 धावा झाल्यात. पॉवर प्ले चांगला गेलाय अजिवलीसाठी. तिसरं षटक घेऊन गोलंदाज हर्षल पाटील. हर्षल पाटील संदप टीम कडून. हर्षल पाटीलचा हा चेंडू. लेफ्ट हँडेड बॅटर. मोठा नाव अजिवलीचं. हो, शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र पूल करायचा होता परंतु कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये. थोडंसं मिसटायमिंग झाला सुदर्शन. अन्यथा हा चेंडू खर तर त्याच्यासाठी योग्य होता. अशा चेंडूवर मात्र मोठे षटकार पाहायला मिळतात. परंतु कदाचित गतीचा अंदाज आला नसल्या कारणानं इकडे मात्र डॉट बॉल येत असताना ओ लॉफ केले बॉलला. बॉल हवेत आहे. गोल्डन चान्स आहे. ओ कॉलिंग नाहीये. प्रथमेश पण धावत आले होते. तिकडून पाहायला गेलं तर गोलंदाज हर्षल सुद्धा धावत आला होता. परंतु कोणीतरी एकानं ट्राय करायला हरकत नव्हती कारण सगळ्यात मोठा खेळाडू या मॅचचा होता. त्यामुळे शेवटपर्यंत नजर ठेवणं गरजेचं होतं चेंडूवर. आणि सफलता मात्र नक्कीच थोड्याफार धावा कमी करेल अजिवलीसाठी. परंतु सुदर्शन गायकर जर राहिला मैदानामध्ये मात्र गोलंदाजांची अक्षरशः कत्तल करतो. गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडतो हा फलंदाज. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल स्टॉप केलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. 31 धावा धावफलकावर. आमच्या सभ्य साथी गुणसंख्या लेखक प्रज्वल पाटील आहेत. आज थोडी वाट बघावी लागली त्यांना जेवणासाठी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. दीपक पाटील सर सुद्धा. कारण थोडस व्हेजिटेरियन असलं ना की माहिती नसतं, पटकन लक्षात येत नाही. गटात न बसणारा शब्द असतो. कारण आजचा वार कसा शुक्रवार आणि शुक्रवारी परत व्हेज आयोजकांना सुद्धा टेन्शन असतं, डोक्यात नसतं. नाही, मी कालच्या वाराबद्दल बोलतोय. त्यामुळे 2च व्हेज होते, बाकी सगळे नॉनव्हेज होते. सुदर्शनला थोडस अडखळत खेळतोय आज. मात्र बडावा तसा सूर गबसलेला नाहीये. एक सुद्धा शॉट लागला होता, तो सुद्धा झेल उडाला होता. त्यामुळे थोडस रोखलंय. थोडशा गोलंदाजीनं मात्र थोडस नाकीनं वाढलंय. अडखळत खेळणारा
सुदर्शन, परंतु बऱ्याच वेळा कधी कधी स्टार्ट अशी अडखळत करतो, परंतु शेवट मात्र कधी कधी गोड होतो त्याच्या बॅटिंग मधून. परंतु सुदर्शनला थांबवणं मी तर म्हणेन मोठी अचिव्हमेंट आहे पाटील इलेव्हन संदप टीमच्या दृष्टिकोनातून. हर्षल पाटील चांगलं षटक मात्र हाताळलंय. थोडस रनअप मध्ये बिघाड, डेड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. पुन्हा धाबावं लागेल हर्षलला. सुदर्शन थोडेसे अप अँड डाऊन चालू आहेत. ओ डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल ओव्हर हेड आणि इकडे मात्र बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल हा फटका सुदर्शनच्या बॅट मधून येतोय. हा पहिला षटकार हा गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका जेव्हा लागतो बॅटला, स्ट्रेट ड्राईव्ह नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढत असतो एखाद्या फलंदाजाचा, आणि तोच आत्मविश्वासपूर्वक हा फटका पाहायला मिळालाय. बघा आपण पाहता व्यासपीठावर इथे शुभागमन झालंय 33-12. अगदी लकी नंबर आपण पाहताय ते आमच्या सचिन भाई पवार यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत, ज्याने आम्हाला 5ही ट्रॉफीज, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम या सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेत. परंतु सचिन भाई पवार यांचं इथे स्वागत केलं जात आहे. मोठ्या फटक्यानं षटकरने केलंय स्वागत. ही खासियत आहे फलंदाजाची, अगदी स्ट्रेट खेळतो. लगातार 2 षटकारांचा खेळ, थोडासा अडखळत खेळणारा सुदर्शन आता मात्र फुल फॉर्म मध्ये आलाय. संधी दिली ना या फलंदाजाला तर फार कठीण होऊ शकेल संदप टीम तुमच्यासाठी, कारण असेच मारतो. 44 जबाब धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बघा अजिवली संघ चेअरवर बसायचे, बघा विनंती असेल 9 खेळाडू आपण चेअरवर बसा. फक्त 9च खेळाडू आतमध्ये असतील याची दक्षता घ्या. कोणी एक्स्ट्रा प्लेयर आपला पाठीराखा नसला पाहिजे. पुल शॉट, स्क्वेअरला फिल्डर आहे अँड कॅच ड्रॉप. सुदर्शनला मात्र आणखीन एक जीवनदान. दैवत देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, इकडे मात्र स्वतःहून पायावर धोंडा मारून घेतल्या संदप टीमनं. अशा फलंदाजाला 2-2 जीवनदान, आणि हा तर सोपा झेल होता. हा महागाचा ठरू शकेल तुम्हाला. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 45 धावा, 15च्या सरासरीने धावा आल्यात. संपूर्ण आमचे आयोजन मंडळ आपल्याला पाहू शकता. रात्रीमध्ये प्रचंड मेहनत घेतली आमचं संपूर्ण परशा ग्रुप शिरडोन, ऋषिकेशजी भोईर आणि संपूर्ण सगळेजण या काटेकोरपणे या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. बरोबर शिस्तीमध्ये ही स्पर्धा, आणि विशेष वाटले मला. नक्कीच आयोजकांचं या गोष्टीसाठी कौतुक केलं जाईल. बाकीची सगळीच मनोरंजन तर आहेच, परंतु बरोबर मॅच कडे त्यांचं लक्ष असतं. बॅटर उतरले नाहीत, ओपनर्स गेले नाहीत, त्याच्याकडे सुद्धा लक्ष असतं. कुठे थोडासा पॉज झाला खेळ, त्याच्याकडे सुद्धा लक्ष असतं. आणि प्रत्येक नियमाची पुन्हा 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 जाणीव करून देतात. हे फार खरं तर कमी आयोजकांच्या बाबतीमध्ये घडतं, परंतु संपूर्ण परशा ग्रुपचं नक्कीच कौतुक करावं असं वाटतं. एक शिस्तबद्ध चालणारी स्पर्धा. भले बॅचचा शेड्यूल थोडा मोठा आहे, त्यामुळे स्पर्धा थोडी लेट संपते, परंतु ज्या काही मॅचेस होतात त्या अगदी शिस्तीमध्ये. चला थोडं स्पीडअप करा, कारण अन्यथा एक फिल्डर तुम्हाला घ्यावा लागेल 38 सर्कलच्या आतमध्ये. हा, तर बघाशी गिरवले संघ बेभान झाला होता आनंदाच्या भरात. मैदानामध्ये उतरला, खेळपट्टीवर जाऊन नाचले, त्यामुळे त्यांना थोडस पेनलाइज केलं गेलं. त्यांचा आनंद फटक्यात, सगळा जो आनंद होता ना, एका क्षणार्धात आयोजकांनी खाली उतरवला. त्यामुळे ही शिस्तबद्ध स्पर्धा आहे, त्यामुळे बी कॉशियस. अगदी वेळेमध्ये सुरू होणार.
25 मिनिटांमध्ये झाली पाहिजे इनिंग ब्रेक, परंतु 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपली पाहिजेत. हा सुद्धा अट्टहास आहे आयोजकांचा. 45 रन्स, 45 धावा. सुदर्शनचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं होतं आणि तो फॉर्म मध्ये आलाय. कारण त्याच्या बॅट मधून जेव्हा धावा येतात ना, अजिवली संघाच्या विजयाच्या चान्सेस सुद्धा तेवढ्याच वाढतात. 15 धावांवर तो घेतोय सतीश गायकर, 17 धावांवर. अजिवली संघ म्हटला की आमचे गीतेजी सार्डेकर, रायगड क्रिकेट समालोचक असोंचे एक उत्कृष्ट समालोचक, त्यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका. लॉंग ऑन बॉटलांच्या बाहेर सुदर्शनचा षटकार. अर्धशतक धाव फलकावर राजीवलीचं. 51 कंप्लीट, 50 अप. हा इकडे मात्र ऑफस्टमच्या बाहेर कोलबट टप्प्याचा चेंडू थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 4थं षटक सुरू आहे. गोलंदाज ओमकार पाटील. फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलाय. टायमिंग प्रभावी नव्हतं. मिड विकेटला फिल्डर पुढे वेगानं आलाय. सिंगल घेतली जाईल. एकेरी धाव. चांगली भागीदारी आतापर्यंत सुदर्शन गायकर आणि सतीश गायकरच्या मध्ये. ओमकार पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. धावा झाल्या त्या 52. 52 रन्स ऑन बोर्ड. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेट झोन कडे हा चेंडू सरकलाय. सिंगल येईल. 1 रन. या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु तदनंतर मात्र ओमकारनं थोडस कमबॅक केलंय. थोडस पुनरागमन पाहायला मिळालंय. धावसंख्या थोडासा रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न तो करतोय. 53 धावा झाल्यात आतापर्यंत धाव फलकावर. 2 वाजेपर्यंत ही इनिंग संपेल. या 2:30 वाजता पहिला राऊंड संपेल असं पकडूया आपण. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. इकडे मात्र सुदर्शनचा स्ट्रोक. सिंगल येईल. चांगली बॉलिंग करतोय ओमकार. पहिला बॉलवर षटकार आल्यानंतर अनेक गोलंदाज गोंधळून जातात. एकतर भीती असते मनामध्ये एखादं षटक मोठं होईल, परंतु त्याच वेळेला मात्र सुंदर पुनरागमन त्याचं पाहायला मिळालं. पाठीमागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 सिंगल्स झाल्यात. हा शेवटचा चेंडू असेल. 54 धावा धावफलकावर आहेत. 54 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल आहे. सतीश गायकर चान्स घेणार का शेवटच्या बॉलवर? कारण नॉन स्ट्राईक गेंडला खरं तर आहे ऑब्व्हियसली सुदर्शन, त्यामुळे कदाचित त्याला स्ट्राईक मिळू शकते पुढच्या ओव्हरसाठी. ऑफस्टोनच्या बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. स्कोर मूव्स टू 55. लास्ट बॉल आहे. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, कारण ओमकारला सुद्धा माहिती आहे कदाचित हा मोठा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचमुळे बॅटर पासून थोडासा नॉट रिचेबल. अक्षय भोबी यांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं आगमन अगदी धूमधडाक्यामध्ये सरळ षटकारानं. प्रचंड मेहनत आहे अक्षय भोबी यांची या स्पर्धेसाठी. संपूर्ण स्पर्धेमध्ये खर तर आमची संपूर्ण खेळपट्टी आउटफील्ड साठी प्रचंड मेहनत त्यांनी घेतले आणि त्या खेळपट्टीची निगा सुद्धा राखतात ते. अक्षय भोपी, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर लास्ट बॉल वर हा षटकार आलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1/61. त्यामुळे आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्या लांबणार आणि 70च्या पुढे गेली तर दमछाक होणार आहे संदप संघाची. त्यामुळे कुठेतरी दिलेल्या संधी, थोडस झालेलं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे इकडे मात्र धावसंख्या आता मात्र मोठ्या 15च्या सरासरीनं पुढे चाललंय.
आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा हाच जर स्ट्राईक रेट राहिला, हाच सरासरी राहिले तर पाऊण शतकी मजल मारू शकेल. कारण तेवढी स्ट्रेंथ आहे गावदेवी अजिवली संघाकडे. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज शुभम पाटील. पाटील 11 संदप, सगळे पाटील्स तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्या बाजूला सुद्धा गुणसंख्या लेखक प्रज्वल पाटील आहेत. आमचे कॉमेंटेटर शेखर पाटील आहेत. गुलशन पाटील आहेत. तिकडे अंपायर दीपक पाटील आहेत. सगळे पाटील आहेत. पाटलांचा बोलबाला आहे आज. पाटील की आणि अंपायर सुद्धा बघा दीपक पाटील आहेत, विशाल पाटील आहेत. बालाजीला एक सरनेम लावून टाकला, बालाजी पाटील. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल होता इकडे आणि त्याच्यावर मात्र सिंगल आले. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 62 रन्स. निदान या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल करावा लागेल. ही धावसंख्या 70च्या खाली कशी ठेवता येईल पाटील 11 संदप टीमला, हे पाहावं लागेल. आता मात्र गोलंदाजाला 5वं षटक आहे शुभम पाटीलचं. परंतु दोनही सेट बॅटर आहेत. सुदर्शन गायकर आणि सतीश गायकर संपूर्णपणे खेळपट्टीवर स्थिरावलेत आणि असं असताना स्लॉगवरचं षटक आहे ओव्हर द स्टम्प्स न. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. बॉल चाललाय स्कोअर लाईक बाउंड्रीच्या दिशेनं. सीमारेषेच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या 68 या आकड्यावर. 68 रन्स ऑन बोर्ड. आमच्या डीजे मास्टरला सांगितलं आता गाणी लावायची नाहीयेत, सगळ्यात सोडूनच गेला तो. परीक्षा चालू आहेत 10वी 12वीच्या आणि 2 वाजता नक्कीच शिरडोन मधली सगळी मंडळी अभ्यास करत असतील. हा चला 10वी 12वीचे कोणी असेल ना तर गप्प घरी जा. उगाच एखादा एटीकेटी लागायची आणि आयोजकांवर यायचा. इकडे मात्र आणखीन एक मोठा फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठी धावसंख्या रचले गावदेवी अजिवली संघ. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज सतीश गायकरच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारांना धाबा झाल्यात त्या तब्बल 74. +40 लेजंड सतीश गायकर. परंतु काय आक्रमकता आहे. पाठीमागच्या 3 बॉल मध्ये त्याच्याकडून 3 षटकार आलेत. सुपर बॅटिंग फ्रॉम सतीश. 11 बॉल मध्ये 36 धाबांवर तो खेळतोय. आणि सुदर्शन आणि सतीश यांनी केलेली ही बॅटिंग अजिवलीसाठी मात्र नक्कीच लाभदायक ठरणार आहे. सुदर्शनचा झेल जर घेतला असता पहिलाच तर फार मोठा. चला मॅच चालू करायची आहे. फार मोठा फरक पडला असता धावसंख्येमध्ये. परंतु कधी कधी एक क्षुल्लक चुकी बऱ्याच वेळेला पराभवाचं कारण ठरते. दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल प्रथमेश यांना. प्रथमेश यांच्याकडे ती क्षमता जरूर आहे लॉंग इनिंग खेळणं आणि ते ऑब्व्हियसली त्यांना करावं लागणार आहे. कारण सोपा राहिलेला नाही या सामना. 70 क्रॉस झाल्यात. 74 रन्स ऑन बोर्ड. आजच्या रात्रीमध्ये कमाल सामना झाला होता. एक अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि त्याच बरोबरीनं आई 11 कोण आजच्या रात्रीमधील सर्वोत्कृष्ट सामना होता. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पाऊण शतकी मजल. 75 धावा कंप्लीट होत असताना गावदेवी अजिवली संघाच्या शेवटचं षटक सुरू आहे. परंतु प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र धावा आल्यात. पहिल्या ओव्हर पासून आपण बघितलं तर 16, 12, 17, 16 असेच आकडे पाहायला मिळाले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा तसाच आकडा असणार आहे. 14 धावा तर आतापर्यंत दिल्यात त्या गोलंदाज शुभमनं. सुदर्शन आहे स्ट्राईक एंडला. ओ हा चेंडू इकडे मात्र रिव्ह्यूची गरजच नाही. सरळ नो बॉलचा इशारा आलाय
आणि इकडे मात्र बीमर कॉल करण्यात आलाय, दंडित केलंय गोलंदाजाला. ही वॉर्निंग असेल पहिली की असे चेंडू बिलकुल अलाउड नाहीयेत आणि पुन्हा जर चुकी झाली ही गोलंदाजी थांबवावी लागेल. इट्स अ फ्री बॉल. 76 धावा धाव फलकावर. गोल्डन चान्स आहे. सुदर्शन गायकरला फ्रीटचा बॉल मिळालाय. आता प्रेशर गोलंदाज शुभम बोर असेल. सुदर्शनचा हा स्ट्रोक ऑन साईडला वळवलाय. ओ कदाचित एलईडी लाईट वर पडला की काय. सिंगल थोडासा त्याच्यातली गती कमी झाली होती. एकच धाव येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 77 धावा. पण तो आज मात्र कमाल मन जिंकले ती सतीश गायकरना. 44 वय वर्ष. 40+ खेळाडू आहेत. 40+ मास्टर्स. आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग केले 12 बॉल मध्ये 37 धावांची इनिंग मात्र साकारले अजिवलीसाठी. हा शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. तो टाकण्यासाठी सज्ज असेल शुभम पाटील. परंतु शेवटच्या बॉल मध्ये जर एखादी बाउंड्री आली तर 80 क्रॉस होऊ शकेल आणि 80 म्हटलं तर थोडासा कठीण होऊ शकेल पाटील 11 संदप टीमला. लास्ट बॉल. जागा बनवली होती. इकडे मात्र हा स्ट्रोक ऑन साइडला ओढलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं चाललाय. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय तिकडे. पंचांच्या इशाऱ्याची जरूर आम्ही वाट पाहू. चेक केलं जाईल. पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे ही मागणी. परंतु जो काही निर्णय असेल तो आपण देऊया. अजिवली संघाला विनंती असेल आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. हा शेवटचा बॉल आहे. जो काही निर्णय असेल तो आम्ही धावसंख्या नक्कीच सांगू आणि संदर्भ संघ लवकर बाहेर येऊन लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे. पाहूया सीमा रेषे लगत एक्झॅक्टली काय घडलं होतं. चला नेक्स्ट मॅच असेल बघा. पुढचा सामना असेल सेकंड राऊंडची मॅच होईल आणि यंगस्टर नारपोली आणि त्यांच्याबरोबर या मॅचमधून जो जिंकेल तो मात्र नारपोली टीम बरोबर खेळणार आहे. मग अजिवली की संदप हे अगदी आपण पाहिलं तर गुपित असेल. परंतु कोणता संघ असेल आणि तो नारपोली टीम बरोबर नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड खेळेल. चला शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद आहे. झेल टिपलाय तिकडे आणि त्याचमुळे फायनल टोटल आपण पाहूया. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सूरज 11 गावदेवी अजिवली टीमनं धावा केल्या त्या 77 धावा आणि 78 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. 78 रन्स टू विन. लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम अजिवली. आणि हे पाटील 11 संदप टीमला विनंती असेल की आपण सलामीची जोडी पाठवा. 2 वाजून गेलेत. 2 वाजून 6 मिनिटं झालेत. निदान 2:30ला पहिला राऊंड संपणं अपेक्षित आहे. त्यानंतर अजूनही किती मॅचेस बाकी आहेत. 3. 2:30 ते 3:15, 3:15 ते 4, 4 ते 4:45. वेळ 30 आहे. त्यात आज आणखीन 2 मॅचेस एक्स्ट्रा कव्हर केल्या. थोडस फायनलचं टेन्शन एक अर्धा पाऊण तासाचं घालवलं. एवढाच काय ते. थोडस आमचं सायब्रीत लाईव्ह आज उशिरा आला. चला फिल्डिंग लावून घ्या आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. पाटील 11 संदपचा चेस पाहूया आपण. आणि हा चेस करण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला शिखरजी पाटील यांचा. जय मल्हार हॉटेलचे सर्व जगदीश मुकादम यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत असेल. त्यांना विनंती आपण मुख्य मंचकावर या. आपलं सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत.
चला जाऊया आपण मॅचकडे. सेकंड इनिंग दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये टार्गेट ठेवलंय 78. आतंक दूसरा नाम गुड्डू भाई, इनका हम यहाँ पे हार्दिक स्वागत करेंगे. इस श्रृंखला के माध्यम से आपका इस सरपंच ट्रॉफी में आपका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपण पाहताय बघा 3 षटकारांसाठी बॅक टू बॅक आपण पाहताय. टीम संदफ साठी आपण पाहताय 8780 ही रक्कम इथून दिली जाईल. जय मल्हार हॉटेलचे सर्वेसर्वा जगदीश शेठ मुकादम यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलंय 8780 म्हणजे 8780 रुपये. त्यानंतर आमची 3312 3312 सचिनभाई पवार प्रथमेश पाटील यांच्यासाठी 3 षटकारांसाठी 3312 ही रक्कम त्यांना दिली जाईल. सचिनभाई पवार आज आपण पाहिलं तर साखरपुड्यामध्ये बिझी होते. ते आज दिवसभर साखरपुड्याला होते, त्यानंतर फ्री होऊन आज इथे पोहोचलेत बघा ते. चला मॅचकडे जाऊया आपण. सामन्याला सुरुवात. सत्र दुसरं उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल पंचांचा इशारा आलाय विशालजी पाटील सरांचा. हा वाईट बॉल. 2 वाजून 8 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. अजिवली टीम पंच लक्षात घ्या आपण. 20 मिनिटात 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विशाल ठाकूरचा हा बॉल आणि या बॉलवर मात्र फटका सुरेख आहे. अगदी आपण पाहता बॅकवर्डला पॉइंटला इथून मात्र ट्रॅव्हल करताना बॉल पाहायला मिळालाय आणि चेंडू सरळ जातो आहे तो चौकारासाठी. 4 धावा. 4 धावेनं टीमची धावसंख्या 5 या अंकावर. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार आणि धावसंख्या 5. 78चं टार्गेट, मोठं टार्गेटला चेस करायचंय. मोठी धावसंख्या आता सर करायची आहे आणि जमवण्यासाठी कुठपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न राहतील. टीम संदपचे पाटील आपण पाहताय पाटील 11 संदप पाहायला मिळेल, परंतु या मॅच मध्ये सर्व पाटील ब्रदर्स संदप टीम. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय सूरज 11 गावदेवी अजिवली. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण पाहू शकाल फटका चांगला आणि केक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला लॉंग ऑन. अगदी आपण पाहिलं तिथे सुदर्शन होते, त्यांच्या वरून खेळायला फटका प्रॉपर इथून मात्र मिळतील 4 धावा. जे पारितोषिक तुम्ही पाहताय 3 षटकारांसाठी लगावलंय ते आमचे जय मल्हार हॉटेलचे सर्वेसर्वा आमचे जगदीश शेठ मुकादम आणि गिरीश शेठ मुकादम यांच्या माध्यमातून 8780 ही रक्कम मात्र संदर्भ टीमच्या खेळाडूंना दिली जाईल. 8780 गिरीश शेठ मुकादम जगदीश शेठ मुकादम इवन जोडी बंधू पाहायला मिळतील. त्यानंतर 3312 सचिन पवार म्हणजे तब्बल 12,092 रुपये. या वेळेला मात्र फटका मिसक्यूट झालाय. फिल्डर आहे झेल टिपलाय सिराजनं आणि त्यानंतर मात्र धक्का लागलाय. जी सुरुवात सुरेख केली होती, पहिले आपण पाहिले तर 2 चौकार आणि त्यानंतर विकेटचं पतन. इथून मात्र लॉंगअप मध्ये टिपलाला जेल आणि धक्का लागलाय पाटील 11 संदर्भ टीमला. बॅट्समन बाद झालाय हेमंत पाटील. हेमंत बाद झालाय. नवीन फलंदाज इनाट 3ऱ्या क्रमांकावर येतोय. ओमकारला आपण पाहते ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेक्स्ट मॅच असेल यंगस्टर नारपोली संघ आणि मग या मॅच मध्ये जो जिंकेल तो नारपोली टीम बरोबर खेळणार आहे. लक्षात घ्या आपण. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. विशाल ठाकूरचा हा बॉल
फटका अप्रतिम पाहायला मिळालाय. नजाकत होती, क्लासिकल डाव पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार. फटका सुरेख पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळले आणि सरपंच ट्रॉफी मधील आणखी 4 धावा. टीमची धाव संख्या आता 4 न 13 या अंकावर. चेंडू संपलेत या षटकामधील अद्यापर्यंत. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल. 5व्या बॉलवर मात्र सिंगल दुसरीचा प्रयत्न, परंतु सिंगल मिळाली. सिंगल आता मात्र रन स्कोर कार्डवर 14 रन्स पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल या अगदी ओव्हर मधील पॉवर प्ले 1 मधील आणि पुन्हा एकदा गोलंदाज आता विशाल ठाकूर. विशाल ठाकूर लेफ्ट हँड बॅट्समन आता पाहायला मिळतील तुम्हाला, ते म्हणजे प्रथमेश पाटील. त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय सचिनभाई पवार यांच्या माध्यमातून 33-12 ही रक्कम. 3 षटकारांसाठी गिरीश शेठ मुकादम, जगदीश शेठ मुकादम व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. जय मल्हार हॉटेलचे सर्वे सर्व त्यांच्याकडून 8780 ही रक्कम दिली जाईल. अगदी जगदीश दादांना आपण पाहिल्यानंतर सातत्यानं क्रिकेटच्या अगदी नाईट स्पर्धेमध्ये या मैदानावर शेवटपर्यंत आपण त्यांना पाहत असतो. क्रिकेटची प्रचंड आवड त्यांना आहे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. परीक्षा ग्रुप अगदी सर्व आपण पाहिलं तर एकटक मैदानाकडे पाहत आहेत आणि या स्पर्धेचा अगदी आनंद घेत आहेत. गोलंदाज विशाल ठाकूर, समोर प्रथमेश पाटील. यावेळेस काय बॉल होता, तेच तर्रार वेगवान टप्पा, चांगला लाईन, चांगली प्रॉपर यॉर्कर अगदी पाहायला मिळाला. या बॉलवर उत्तर नव्हता प्रथमेश यांच्याकडे आणि बॉल मात्र त्यांना बीट करून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतरचा मात्र येतोय हा डॉट बॉल. डॉट चेंडू आलाय. षटक पहिलं समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम संदप टीमनं जमवली ती 14 धावसंख्या. चला फिल्डिंग लावून घ्या अजिवली टीम. जास्त वेळ जर पुढे गेला तर एक फिल्डर तुमचा सुद्धा आतमध्ये घेतला जाईल, लक्षात घ्या. आपण टाइम अलर्ट असेल. एक षटकासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी 6 मिनिटं खर्चिक आपण केलेत बघा, खर्च केली आहेत, हे लक्षात घ्या. आपण खूप साऱ्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करणं, नियमावली अगदी वापरणं, या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि ते करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आमचे परशा ग्रुपचे आणखी एक शरद दादा जळे यांना आपण पाहताय बघा व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक स्वागत करूया. गेले काल सुद्धा रात्रभर आपण पाहिलं, आज सुद्धा त्यांना आपण पाहताय. काल पवनचा वाढदिवस आपण पाहिला असेल आणि बॅलन्स पार्टी आहे. या वेळेला मात्र हा बॉल चांगला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर मात्र या बॉलवर जर आपण पाहिलं तर अगदी बॉल आलाय डॉट. त्यानंतर आमचे अजिवलीचे अजिवली का भाई संभाबाई, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आपल्यामधील दाखवत असताना पाहायला आपल्या भातामधील चांगले चेंडू हाताळले जात आहेत. जितके चांगले गोलंदाजी, जितके चांगले चेंडू हाताळले येतील ते मात्र केलं जात आहे आणि तेच पाहायला मिळालं. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं टार्गेट नारपोली टीमने ठेवलं होतं, ते सुद्धा आपण पाहिलं असेल 78चं होतं. या मॅचमध्ये सुद्धा तेच टार्गेट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अगदी विचार केला आपण प्रज्वल, 2:15 वाजलेत आणि अशा परिस्थितीमध्ये या रात्रीच्या अगदी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा 5 षटकांमध्ये या रात्रीच्या खेळामध्ये सुद्धा थोडंसं दमट वातावरण अगदी आपण पाहताय, थोडंसं हलकंसं थंडी, परंतु तरी 70+ धावा होत आहेत. म्हणजे क्रिकेट किती फास्ट पाहायला मिळत आहे, वेगळी उंची क्रिकेटची पाहायला मिळतं. या वेळेला मात्र आणखी एक चांगला बॉल प्रथमेश पाटीलला बीट केलं जात आहे, बॅकफुटला ढकललं जात आहे आणि त्यानंतरचा हा बॉल मात्र डॉट आलाय. डॉट नंतर टीमची धावसंख्या आता टोटल स्थिरावली आहे, ती टोटली 15 या अंकावर. करायचे तर 48 साठी
मोठे फटके येणं, मोठ्या धावा जोडणं, बाटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी होणं, या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जी फलंदाजी आपण पाहिली सुदर्शन गायकरने केली, त्यानंतर मग आपण पाहिलं तर सतीश गायकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ती खेळी होणं महत्त्वाचं आहे. 78 धावा जोडण्यासाठी त्यांनी जी फलंदाजी केली, धावा जोडल्या, मोठे फटके, षटकार चौकार. परंतु या अगदी इनिंगमध्ये आपण पाहिलं तर धावांना थोडंसं अंकुश लावलं जात आहे, थांबवलं जात आहे आणि फक्त आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले. धावसंख्या आता आहे ती टोटल 16. षटक क्रमांक दुसरा हाताळत आहेत शैलेश सार्डेकरला आपण पाहताय. शैलेशचा हा बॉल टॅप करतोय, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, बॉलला फील्ड केलंय. तत्पूर्वी एक सिंगल पुन्हा एकदा आणि सिंगल नंतर मात्र धावसंख्या जोडली ती म्हणजे 17 या अंकावर. 17 रन स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. आजचा आपण पाहिलं तर ई गटामधील एक सामना, त्यानंतर 2 सामने ई गटामध्ये जिंकले ती गिरवली टीमनं. अगदी आणखी एक सामना खेळण्यासाठी ते सज्ज झालेत. परंतु सी गटामधील ही पहिल्या फेरीची अंतिम मॅच. प्रथमेश कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, अपेक्षा थोडस भंग होताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, त्या गोलंदाजीच्या समोर बॅटला चेंडू स्पर्श होत नाही, त्यानंतर कनेक्ट होत नाही आहेत आणि त्यानंतर मात्र आणखी एक आपण पाहिलं तर ही एक धाव सिंगल आली. सिंगल नाता मात्र 2 षटक इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर 9ची सरासरी 18 धावसंख्या. आता इक्वेशन आपण पाहताय, बॉल राहिले तब्बल 18 बॉलमध्ये आपण पाहू शकाल विनिंग कॅल्क्युलेशन 60 धावेच राहिलाय. मागच्या बॉलवर बाईची सिंगल मिळाली. त्यानंतर बघा आमची सन्माननीय संतोषजी जळे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. संतोषजी जळे साहेब, साई लीला हॉटेलचे सर्वेसर्वा, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. स्वादिष्ट भोजन, स्वादिष्ट चव, रुचकर आपण पाहत असाल. साई लीला हॉटेल, संतोषजी जळे साहेब आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल सुद्धा ते आले होते. बघा अगदी शिरडोन पाहिलं ना, गोवा हायवे रोड, आणि त्या रोडला खूप सारे हॉटेल्स तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक हॉटेलची एक वेगवेगळी खासियत आहे. प्रत्येक हॉटेलचा एक मेनू जर आपण पाहिलं ना तर फेमस आहे, तुम्हाला पाहायला मिळत असतं. आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व हॉटेल्सला अगदी मराठी माणसाचं आपण पाहिलं तर व्यवसाय, आणि ते व्यवसाय मात्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हॉटेलचा टायमिंग संपलं, त्यानंतर क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताना संतोषजी जळे पाहायला मिळत आहेत. परंतु हा बॉल मात्र वाईड आलाय आणि वाईडनं मात्र टीमची धावसंख्या एक्स्ट्रा खर्च झाली ती म्हणजे 19 या अंकावर, 20 या अंकावर. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाही. मग विचार केला, मोठ्या फटक्यांची आवश्यकता, नितांत आवश्यकता असेल, परिश्रम मेहनत घ्यावी लागेल. परंतु या बॉलवर मात्र सुरक्षित क्रीजमध्ये इथून पोहोचले जात आहे. सिंगल मिळाली संदर्भ टीमला. सिंगल ना आता रन स्कोर कार्डवर 21 धावा. मोठे फटके मारू दिले जात नाही, बॅटचा फेस खोलू दिला जात नाहीये, चांगली गोलंदाजी होतीये, यॉर्क बॉल हाताळले जात आहेत, टप्पा चांगला, लाईन चांगली, या साऱ्या गोष्टींचं मिश्रण पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा अभिजितला आपण पाहताय. समोर प्रथमेश पाटील, त्याच्या जोडीला आपण पाहताय ओमकारला आपण पाहू शकाल. फारशी करामत अद्यापर्यंत दोन्ही बॅट्समन कडून पाहायला मिळाली नाही. अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची, परंतु ते येतील का? या वेळेला आपण पाहताय प्रथमेश पाटीलला पूर्णपणे बीट केलं जात आहे. अगदी चारी मुंड्याची तिथून पाहायला मिळालं, त्याला मात्र बीट केलंय. समोरून चेंडूला टेक ऑफ केलं, चांगला बॉल, आणि त्या बॉलवर मात्र चांगल्या चेंडूची सांगता झाली. पुढचा बॉल या वेळेला लॉंग द कार्पेट, अगदी लॉंग ऑफ कव्हरच्या दिशेनं खेळलाय. सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, कॉल दिला होता परंतु शेवटच्या मोमेंटला युटर्न घेतलाय, फक्त सिंगल मिळाली. सिंगल ना तर रन्स डबल टू 22 धावा स्कोर कार्डवर येत आहेत. चेंडू क्रमांक या षटकामधील संपलेत. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 षटक 2.4 इथून समाप्त होताना पाहायला मिळतं. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि पुढच्या 2 बॉलवर धावा किती येतील, मोठे फटके पाहायला मिळतील, या साऱ्या गोष्टी आपण पाहू शकाल.
खूप चांगली गोलंदाजी कनेक्ट होत नाहीये वेगाच्या बरोबर. आपण पाहिलं तर चांगले बॉल हाताळतोय गोलंदाज. तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी करतोय अभिजितला आपण पाहताय. अभिजितचा हा बॉल डॉट बॉल आलाय. शेवटचा तो अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मधील आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती 22 अंकावर. 78 धावा जोडण्यासाठी जमवण्यासाठी खूप मेहनतीचा खेळ इथून करावा लागतोय. परंतु ते पाहायला षटक 3 पूर्ण झाले. 18 बॉल संपले. उत्तरार्धामध्ये 78 ची आवश्यकता आणि जोडल्या 22. येणारे बॉल 12 आणि 12 मध्ये 56 धावेची गरज आहे. 12 चेंडू 56 धावा. चला ड्रिंक्स ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये चला जाऊया आपण. त्यानंतर आपण पाहता आमच्या 40 प्लसचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जगदीशजी भोपी यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं आपण स्वागत करूया. विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येणारे 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये करायचे 56 धावसंख्या. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्रज्वल इक्वेशन असंच काही राहिलं होतं. परंतु आता मात्र 12-56 धावेची गरज आहे. शेतूची भुईर आपण कुठे असाल तर या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. चला शेतूत भुईर आपण यायचा. 12 बॉल आणि 56 धावा. पहिला बॉल पंचांचा इशारा आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि अवांतर आणि वाईट बॉल. वाईटची धाव इथून येते आहे आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 1 न पुढे जाताना ती 23 अंकावर. रिव्हर्स फटका स्विच हिट केलाय आणि चेंडू मात्र या वेळेला आपण पाहताय सतीश गायकर त्याच्या किंचित जवळून निघालाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. चौकार. चौकारण आता मात्र टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर येते 27 धावा. 11 चेंडू आणि 51 धावेंची आवश्यकता असेल. 11 चेंडू 51. या वेळेला मात्र बॅटच्या अगदी रिडार मध्ये स्लॉट मध्ये पाहायला मिळतोय. आवाज सुद्धा स्पीड साऊंड सारखा पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय. आउट ऑफ द पार्क. प्रथमेशचा हा तडाखा उशिराने येतोय. षटकार. आणखी जर 2 षटकार आले तर आमची जय मल्हार हॉटेलचे सर्वे सर्वा गिरीश शेठ मुकादम जगदीश शेठ मुकादम यांच्या माध्यमातून 8780 आणि सचिन बाई पवार गोल्डन मॅन यांच्याकडून 33-12 टोटल 12,092 रुपये हे पारितोषिक प्रथमेश पाटील यांच्यासाठी. 1 षटकार आलाय. 2 षटकार जर आले तरी पारितोषिक इथून अगदी दिलं जाईल. परंतु या मैदानावर आपण पाहिलं ते पारितोषिक प्रभाकर टकलेनं सुद्धा संपादन केलं होतं नाईट स्पर्धेमध्ये मागच्या. त्यानंतर आदेश मते कानपोलीचा. परंतु आता मात्र हा बॉल पुन्हा एकदा वाईट फेकलाय आणि वाईट न मात्र 10 बॉल 44 धावसंख्या. 10 चेंडू आणि 44 आता विनिंग कॅल्क्युलेशन राहिलंय. पुन्हा एकदा अवांतर बॉल फेकलाय. वाईट फेकलाय. वाईट न मात्र एक्स्ट्रा धावे खर्च झाली. टीमची धावसंख्या आता 35 अंकावर. समीकरण बदललं जात आहे. 10 मध्ये 43 धावसंख्या. 10-43 चा समीकरण. परंतु फटका इथून मात्र लॉंग ऑनला फर्स्टला जातोय आणि चला पंच बाद आहे. सुरक्षित इथून
ती प्रॉपर सुरक्षित पद्धतीने आपण पाहिलं तर जजमेंट त्यानंतर मग कंट्रोल पाहायला मिळाला आणि चांगला झेल. प्रथमेश बाद झालेत. नवीन बॅट्समन येत आहेत. शुभम पाटील. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाज सज्ज झालेत. तेजस शेडगेला आपण पाहताय. 9 चेंडू आणि 43 धावींची आवश्यकता असेल. 9-43चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत हा बॉल पुन्हा एकदा सिंगल इथून खर्च झाली. सिंगल आता मात्र टीम पोहोचली आहे. 8 चेंडू आणि आता 42 धावेची गरज आहे. 36 धावा लागतायत. 8 मध्ये 42. आणि इथून मात्र आपण पाहताय अगदी 20 मिनिटं इथून कंप्लीट होत आहेत बघा. षटक क्रमांक 4 पाहायला मिळतंय आणि त्यामधील चेंडू बाकी आहेत आता. शेवटचा अंतिम बॉल आणि हा बॉल इथून मात्र डॉट आलाय. आता बॉल राहिले शेवटचे 6 बॉल, त्यामध्ये 41, परंतु एक फिल्डर 30 यार्डच्या आतमध्ये असेल, हे लक्षात घ्या आपण. 6 चेंडू आणि 41 धावींची आवश्यकता असेल. टाइम अलर्ट, टाइम इथून लावलं जात आहे कारण आयोजकांनी आम्हाला तंबी दिली आणि तेच करावं लागत आहे. चला 6 बॉल आणि 41, कारण टायमाचं महत्व मग प्रत्येकाने जाणलं पाहिजे. प्रत्येक टीमला टायमिंग नुसार या साऱ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. 6 बॉल 41ची आवश्यकता असेल टीम संदप संघाला. परंतु आता या मॅच मध्ये जर विचार केला आपण तर कशा पद्धतीने हा सामना अगदी पुढे जाताना पाहायला मिळेल. चला 6 बॉल 41. यष्टांच्या मागे सुदर्शन गायकर, रायगडच्या टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचा सोडलेले झेल, त्यानंतर आणखी एक आपण पाहिलं तर संधी त्याला दिली आणि त्यानंतर त्यानं तुफानी फटकेबाजी, त्याच्या जोडीला सतीश गायकरचा खेळ आपण पाहिला. परंतु इथून मात्र आणखी एक विकेट जाती आहे संदप टीमची. आणखी एक धक्का. 5 बॉल आणि 5 मध्ये राहिल्या त्या म्हणजे 41 धावा. 5 बॉल 41. जी मालिकावीर इलेक्ट्रिक स्कूटी तुम्ही पाहताय आणि ज्या खेळाडूला ते मिळेल, परंतु आपण पाहताय टॉप 5 मधले पॉइंट्स पकडले जाणार नाही, लक्षात घ्या. काल सुद्धा आपण ते अनाउन्समेंट केली. मग विकेट्स त्यानंतर रन्स या काउंट होणार नाही, लक्षात घ्यायचं आपण. परंतु या बॉलवर मात्र मोठा फटका आलाय षटकार. आता मात्र विनिंग कॅल्क्युलेशन 4 बॉल 35 धावा. 4-35. 4-35चं समीकरण. फटका हवेमध्ये पाहायला मिळतोय. सेकंड अटेम्प्टला इथून झेल टिपलाय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल यशस्वी केलाय आणि आणखी एक विकेट जाती आहे. आता समीकरण थोडंसं बदललंय. धावा खूप साऱ्या. 3 बॉल आणि त्यामध्ये 35 धावा. 3-35. आणखी एक चांगला बॉल.
आणखी एक चांगला बॉल, विकेट टेकिंग गोलंदाजी, विकेट घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला आहे. आणि त्या बॉलवर सुद्धा आणखी एक सफलता सतीश गायकर, ज्यांनी फलंदाजी सुद्धा अप्रतिम केली. बॅटिंग करताना तब्बल 37 धावेचं योगदान त्यांचं पाहायला मिळालं. आणि विकेट आता प्राप्त करतायत, 3 विकेट्स प्राप्त केल्या जात आहेत. आणि हा बॉल इथून मात्र डॉट. सामना